एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याचा तो दिवस कधीच येणार नाही ज्याच्या भरोश्यावर तुम्ही आज बसला आहात. आपल्याला बराच वेळ लागतो स्वतःपर्यंत पोचायला. सगळ्यात खडतर प्रवास तर हाच आहे. Últimamente nuestras charlas son comparecencias, un pasito más para la indulgencia, un abogado por si acaso, y si el juez está de paso termina dictaminando la sentencia. नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल म्हणून नक्कीच कळलं असेल आज आपण कुठे चाललेलो. येस, आपण विरूपाक्ष टेम्पलला व्हिजिट करायला चाललेलो आहोत. ह्याच्या आधी पण एक व्लॉग शूट केला, जर तो तुम्ही पाहिला नसेल तर वरती आयकॅटवर लिंक येत असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि आपली बाईक बस समोर तिथं उभी आहे, लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल. आणि आता मला लागली भूक, थोडं काहीतरी खाऊन घेतो. आणि नाश्तासुद्धा आलेला आहे, म्हणजे सकाळपासून मी नाश्ता केला नाही. थोडंफार कालची केळी होती माझ्याकडं, तर तीच आता कर्नाटकाचा स्पेशल इडली सांबार आला आहे, ते खातो आणि मग तुम्हाला भेटतो. चला, ब्रेकफास्ट करून झालेलं आहे आपलं. मला आता मोटोलॉग सेटअपमध्ये भेटतो. चला, आणि आपण आता चाललो आपल्या सेकंड डेस्टिनेशनला. इथून मला वाटतं 5 मिनटाचंच अंतर आहे. ॲक्च्युली आपण जिथं गेलो होतो त्या हिलवरूनच आपल्याला ते दिसत होतं, पण मला परत बाईक घेण्यासाठी यावं लागलं असतं, त्याच्यामुळे म्हटलं की परत जावं. एक गोष्ट हॉबीमध्ये चांगली की तुम्ही तुमची स्वतःची गाडी पण घेऊन फिरू शकता. जर तुमच्याकडे नसेल तर काय हरकत नाही. इथं रिक्षावाले आहेत, गाईडसुद्धा अवेलेबल. बघा इथं तुम्हाला माझ्या डाव्या साईडला गाईड दिसत असतील. 1600-1700 रुपये घेतात. तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. हो या, एक नंबर. जेवढं तुम्ही फिराल ना तेवढं कमी येतं, म्हणजे हंपीमध्ये मी जेवढं पाहिजे बघा. आता इथं तुम्हाला माझ्या उजव्या साईडला मंदिरं दिसतील, जिथं जाल तिथं तुम्हाला दिसेल. एक गोष्ट चांगली हंपीमध्ये. हो या, बघा विरूपाक्ष टेम्पल हे समोर. इथे आपल्याला जायचं आहे. बघा किती जवळ होतं, 2-3 मिनटाच्या अंतरावर पण नाही. क्या बात. आता इथे हां, इथे पण पार्किंग आहे. इथून आपल्याला वाटतं चालत वरती जावं लागेल. यस, पार्किंग नीचे नहीं है ना, यहाँ पे ही है नीचे. वर लावली, थोडंसं खाली येऊन लावूया आपण. यस, इथून मंदिर एकदम क्लिअर कट दिसतं. क्या होते, केवढं मोठं राहते. जबरदस्त. क्या बोल रहे, कितना लेते, कितना लोग आप अकेला है ना? फिलहाल तो अकेला, पीछे से आएंगे तभी. ना ये विरूपाक्ष मंदिर इधर एक ही है सर. हाँ, विरूपाक्ष मंदिर का सामने है. हाँ. वो बाहर जाए तो 2 गणपति आते हैं, 12 फुट का शिवलिंग, हाँ. नरसिम्हा, वीरभद्र मंदिर, हाँ. स्टोन, लोटस माल, एलिफेंट फाइबर. ओके. सारा पॉइंट कवर होते. 3 घंटे लगते हैं समय. कितना लेते हैं वैसे? 600 लेते हैं भाई. पूरा घुमा के व्हीकल का तुम्हारा व्हीकल का पार्क छोड़ते हैं, व्हीकल लेके ऐसा कानापुर हो जाएगा. नहीं कोई बात, चलो कोई बात नहीं, मैं अकेले जाता हूँ. हाँ, अभी बाइक से घूम रहा हूँ मैं कल से. बाइक से घुमाए तो हाँ. ये होता है ना, पेट्रोल का गिटर का. हाँ, वो पूछ के जाना पड़ता है. हाँ सही बात. इधर का इंटरनेट का नहीं है इधर अवेलेबल. सही बात. चलो कोई बात नहीं, थैंक यू. रिक्षातून फिरायचं असेल तर बसने आलो असतो, कशाला बाईकने आलं. बाईकने फिरूया आपण. आपण बाईकर आहोत तर बाईकनेच फिरणार आहोत. रिक्षा नो रिक्षा, ओनली बाईक. बाईक आपण इथं पार्क केलेली आहे, समोर तुम्ही बघत असाल. आणि आता आपण चाललेलो आहोत विरूपाक्ष टेम्पलला व्हिजिट करायला. माझ्या मागे तुम्हाला कदाचित हे वजन दिसत असेल, माझं हेल्मेट आहे, नवीन हेल्मेट आहे. आणि त्याचं कवर आहे. रिझन त्याचं आहे की तसं लावायला मला कुठे जागा नाही आहे, त्याच्यामुळे म्हटलं की आपल्यासोबत असलं बरं आहे ना, तर क्रॅचेस पडतील. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, जर त्याचा वायदर जर क्रॅचेस पडले किंवा खराब झाला ना, तो 1500-1300 रुपयाला मिळतो. त्यामुळे म्हणलं
आपलं काळजी घेतलेली बरी. आणि बोलता बोलता आपण विरूपाक्षा टेम्पलच्या एंट्री पॉईंटच्या इथं आलो. समोर तुम्हाला दिसत असेल. आणि आपण आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला सिनेमॅटिक स्टाईलमध्ये इथली माहिती सांगतो. नक्की बघा, आवडतं लाईक करा. चला. विरूपाक्ष मंदिर जगातील सर्वात जुने व दीर्घकाळ पूजा अर्चना होत असलेले मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर 9 मजली गोपुरामुळे जगप्रसिद्ध आहेत. तसेच दरवर्षी येथे साजरा करण्यात येणारा वार्षिक उत्सवाला लक्षावधी संख्येने भाविक व पर्यटक इथे येत असतात. मंदिराच्या आतमध्ये आल्यावर तुम्हाला एक हत्ती पाहायला मिळतो. हत्ती म्हणतात ना, हत्ती नाही आय थिंक ती. तर तिला जेव्हा पण तुम्ही बघाल तुम्हाला ती अशीच हालताना दिसणार तुम्हाला. बिचारे, आय थिंक हिचं नाव वाटतं लक्ष्मी आहे. मी खूप सारा ब्लॉगमध्ये पाहिलं आहे. खूप जण जाऊन तिचा आशीर्वाद घेतात. बिचारे बघा, पाय मागे पुढे करायचं सोडून मस्त वेगळे हलवते. एक नंबर. असं बांधलेलं बघून थोडंसं वाईट वाटतं, पण काय करणार, वर्षानुवर्ष ही गोष्ट चालत आलेली इथं. आणि खूप वर्ष आले ती इथं. असं नाही की आत्ता आणले तिला, खूप वर्षापासून तिला घेऊन आलेले आहात. एकोणीसशे 80च्या शतकात मंदिराचा शोध लागण्यापूर्वी 400 वर्षाहून अधिक काळ हे मंदिर जमिनीमध्ये गाडले गेले होते. मंदिर जमिनीच्या पातळीपासून काही मीटर खाली आहे. आणखीन एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मंदिराचा गर्भ वर्षभर साचलेल्या पाण्याखाली असतो. नक्कीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स आवडले असेल. आवडतं तर लाईक करा. व्हिडिओमध्ये एवढंच होतं. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका, कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधी वायाचं नाही, लक्षात असू द्या. चला मग पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. निवांत कुठे. चला.